आपण कितीही मॉडल झालो किंवा आपल्या शिक्षणाने विचारांनी किती पुढारलो तरी आपण आपली संस्कृती आपल्या प्रथा ह्या जपल्या पाहिजे. नमस्कार, मी वर्षा. तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपली संस्कृती, आपल्या प्रथा आणि आपले सण हे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी आपल्याला दिलेला आशीर्वादच आहे. म्हणून कितीही मोठे झालो, पुढे गेलो तरी आपण आपल्या प्रथा आणि सणांना तसेच आपल्या संस्कृतीला कधीच विसरू नका. आणि यातच अगदी सुंदर तसंच सर्वच महिला वर्गांचा आवडता सण म्हणजेच वटपौर्णिमा आहे. तर प्रत्येक सुवासिनीने हे व्रत करावं असं आहे. तर मग चला, याबद्दल मी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. तर सर्वात आधी आपण हे व्रत का केलं पाहिजे, या व्रताचा काय फायदा. तर आपल्या मान्यतेनुसार, हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या व्रताने आपण आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य, सुखी जीवन आणि निरोगी आयुष्य मागतो. याच व्रतातून सावित्रीने तिच्या पतीचे प्राण यमापासून वापस आणले होते, असेच आपल्या पौराणिक कथेत आपल्याला सांगितलेले आहे. तर मग आपण या व्रतात वडाचीच पूजा का करतो असं वाटत असेल तर वड हा वृक्ष दीर्घायुष्य आहे, म्हणून या वृक्षाचे संवर्धन जतन व्हावे याच हेतूने आपल्या संस्कृतीने ही संकल्पना स्वीकारलेली आहे. आणि या वृक्षाप्रमाणे आपला संसार बहरू दे, आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळू दे, त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू दे, तसे सर्वांचे आरोग्य या वृक्षाप्रमाणेच बहरलेले असो, असे गार्हाणे वटपौर्णिमेला मानले जाते. तर मग हा उपवास करायचा कसा. तर हा उपवास करायचा तर प्रत्येक भागात याची वेगवेगळी पद्धत आहे. कोणी पूर्ण दिवस उपवास पकडतं आहे आणि संध्याकाळी सोडला जातो, तर काही भागांमध्ये हा उपवास पूजा होईपर्यंतच केला जातो. तर काही भागांमध्ये हे व्रत दुसऱ्या दिवशीसुद्धा सोडले जाते. तर आपण सुद्धा आपल्या मान्यतेनुसार, आपल्या भागानुसार हा उपवास करावा. मग आता ही पूजा कशी करायची. तर सकाळी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला नमस्कार करायचा आणि घर स्वच्छ करून उंबरठ्याची पूजा करून मुहूर्तावर तयार होऊन नवी कोरी साडी नेसायची. सुवासिनीचा पूर्ण शृंगार करावा. पूजेची थाळी तयार करावी. थाळीमध्ये आपण हळद, कुंकू, धूप, दीप, निरांजन, 5 प्रकारची फळे, नागिलीचं पान, त्याचप्रमाणे हार, फुले, दिवा, सुती धागा, पाण्याचा कळश, तसेच पंचामृत आणि वटीचं सामान, त्याचबरोबर हिरव्या बांगड्याही घ्याव्या. आणि बसण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना बसण्यासाठी आसन घ्यावे, व्यवस्थित पूजा करून घ्यावी आणि आरती करावी. 7 किंवा 5 सुवासिनींना ओटी भरावी. सर्व पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्षाचे ह्या झाडाला खूप महत्त्व आहे, त्याला खूप आयुष्य आहे, त्याच्या पारंब्यासुद्धा खूप विस्तारलेल्या असतात. म्हणून पुन्हा एकदा त्या वटवृक्षाला प्रार्थना करावी की मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे, यांना याचबरोबर माझा प्रपंच बहरू दे आणि संपन्न होऊ दे. अशा प्रकारे मनाभावातून पूजा करून मनाभावातून प्रार्थनासुद्धा करावी आणि अशा प्रकारे पूजा संपन्न करावी. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुन्हा काहीतरी नवीन जाणून घेण्यासाठी आणि पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आनंदित रहा.